खास करून मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी 300 पेक्षाही जास्त प्रकारच्या पौष्टिक आणि स्वादिष्ट किड्स टिफिन बॉक्स रेसिपी ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. मी ही सिरीज 12 एपिसोडमध्ये डिवाइड केलेली आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला 30 नवनवीन चवीच्या मुलांच्या आवडत्या पौष्टिक तसेच स्वादिष्ट रेसिपीज बघायला मिळणार आहे. या सिरीजचा एपिसोड पहिला चॅनलला ऑलरेडी अपलोड झालेला आहे, ज्याच्या 5ही भागाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता सध्या आपण एपिसोड दुसरा बघतो आहे. आज आपण एपिसोड दुसऱ्याचा भाग तिसरा बघतो आहे. एपिसोड दुसऱ्याचा भाग पहिला आणि दुसरा सुद्धा चॅनल अपलोड झालेला आहे, ज्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्याचबरोबर या सिरीजचे येणारे एपिसोड जर तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे कुठलाही एपिसोड तुमचा मिस होणार नाही. आणि सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. तर एपिसोड दुसऱ्याचा भाग तिसऱ्यामध्ये आपण सर्वात पहिली रेसिपी बनवतो आहे मंचुरियन पिझ्झा. अतिशय स्वादिष्ट आहे, झटपट तयार होतो आणि बनवायलाही अतिशय सोपं आहे. यासाठी आपल्याला पत्ताकोबी लागणार आहे. मी अर्धी कट करून घेतलेली आहे. तर ही अर्धी कट केलेली पत्ताकोबी आपल्याला किसून घ्यायची आहे. तर या पद्धतीने किसणीच्या सहाय्याने आपल्याला किसून घ्यायची आहे. तर पत्ताकोबी इथे किसून झालेली आहे. तुम्ही फुलकोबीचाही वापर इथे करू शकता. यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा बटर किंवा तूपही तुम्ही घालू शकता. यामध्ये कट करून आपल्याला सिमला मिरची घालायची आहे आणि थोडा मी कांदा घालते आहे. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्यांचा वापर तुम्ही इथे करू शकता. 2 ते 3 मिनिट पॅनमध्ये टॉस करून घ्यायचं आहे. तर हाय फ्लेमवर या भाज्या मी टॉस केलेल्या आहे. यानंतर किसलेल्या पत्ताकोबीमध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालते आहे. तिखटपणासाठी चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट तुम्ही घालू शकता. ऑर्गॅनो घातलेलं आहे. 2 मोठे चमचे मी गव्हाचं पीठ इथे घालते आहे. तर गव्हाचं पीठ आपण बाइंडिंगसाठीही घालतो आहे आणि हा पदार्थ पौष्टिक सुद्धा बनणार आहे. तर एकदा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला पाणीही घालायचं आहे, पण थोडं थोडं करून पाणी घालूया, कारण पत्ताकोबीमध्ये सुद्धा पाणी असतं. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर याला मिक्स करत जायचं आहे. याला आपल्याला खूप पातळ किंवा दाटसर ठेवायचं नाही आहे. मीडियम जसं आपण ढोकळ्याचं बॅटर बनवतो तसं ठेवायचं आहे. तर याला झाकून आपण 5 ते 10 मिनिटासाठी असंच ठेवूया. तर इथे बघू शकता 5 ते 10 मिनिट झालेले आहे. हे बॅटर व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता पिझ्झा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला थोडं बटर घालायचं आहे आणि हे बॅटर यावर घालायचं आहे. तर बॅटर खूप पातळ किंवा जाडसर ठेवायचं नाही. पिझ्झाचा बेस जसा जाडसर असतो ना, तेवढं जाडसर ठेवायचं आहे. याला पसरवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. जेव्हापर्यंत पिझ्झाचा बेस तयार होतो आहे तेव्हापर्यंत एक तयारी अजून करायची आहे. इथे मी 1 मोठा चमचा सोया सॉस घेतलेला आहे, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे. सोबतच इथे टोमॅटो सॉस घातलेला आहे. जसे मंचुरियनमध्ये सॉसेस घातले जातात तसे सॉसेस आपण घातलेले आहे. हे होममेड बनवलेले सॉसेस आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. घरच्या घरी हेल्दी पद्धतीने सॉसेस कशी बनवायची याचा संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला होता. 6 प्रकारचे सॉसेस त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर जे सॉसेस आपण तयार करून घेतलेले होते हे सर्व सॉसेस आपल्याला आता या बेसवर लावायचे आहे. पिझ्झा बेसची एक बाजू जी आपण शिजवून घेतलेली होती त्या बाजूला सर्व सॉसेस लावायचे आहे. व्यवस्थित सर्व बाजूने अप्लाय करायचे आहे आणि सॉसेस लावून झाल्यानंतर यावर आपण भाज्या घालणार आहोत, ज्या आपण टॉस करून घेतलेल्या होत्या. ज्या भाज्या तुमच्या घरी अवेलेबल असतील किंवा ज्या मुलांना आवडत असतील त्या भाज्यांचा वापर तुम्ही इथे करू शकता. तर मी इथे सिमला मिरची आणि कांद्याचा वापर केलेला आहे. टोमॅटो सुद्धा तुम्ही इथे घालून घेऊ शकता. मी एक चिरून घेतलेलं टोमॅटो घेतलेला आहे. तर टोमॅटो घालत असताना यातला बिया आणि रस काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला टोमॅटो घालायचे आहे. टोमॅटो सुद्धा घालून झालेले आहे. सर्व भाज्या घातलेल्या आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे. वरून आपल्याला चीजही घालायचं आहे. भरपूर प्रमाणात चीज घाला, मुलांना फार आवडतं आणि हेल्दी सुद्धा असतं. भरपूर प्रोटीन असतं चीजमध्ये. तर मुलांना जास्तीत जास्त चीज तुम्ही खाऊ घालू शकता. तर चीज घालून झाल्यानंतर वरून मी शेजवान चटणी सुद्धा घातलेली आहे. शेजवान चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी सॉसेसच्या व्हिडिओसोबतच शेअर केलेला होता, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. गॅसची फ्लेम अगदी लो करायची. झाकण ठेवून जेव्हापर्यंत चीज विरघळत नाही तेव्हापर्यंत हा पिझ्झा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे हेल्दी आणि चविष्ट असा मंचुरियन पिझ्झा तयार झालेला आहे. हा मंचुरियन पिझ्झा बनवण्यासाठी मैद्याचा बेसचा वापर आपण अजिबात केलेला नाही. मी कुठल्याच किड्स टिफिन बॉक्स रेसिपीमध्ये मैद्याचा अजिबात वापर करत नाही. त्याऐवजी मी भरपूर भाज्या घालून याचा बेस तयार केलेला आहे. विशेष म्हणजे वापरलेले सॉसेस सुद्धा घरी बनवलेले सॉसेस आहे. यामध्ये तुम्हाला मंचुरियनची चव सुद्धा मिळेल आणि पिझ्झाची चव सुद्धा मिळेल. आणि भरपूर भाज्या घातलेल्या असल्यामुळे जे मुले भाज्या खात नाही त्यांना या पद्धतीने तुम्ही भाज्याही खायला घालू शकता. सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल मुलांना फास्ट फूडची चव खूप आवडते. त्या फास्ट फूडची चव तुम्ही हेल्दी फूडला सुद्धा देऊ शकता आणि एक चविष्ट पदार्थ मुलांसाठी तयार करू शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आता आपण बघतो आहे दुसरी किड्स टिफिन बॉक्स रेसिपी. तर यामध्ये आपण ढोकळा बर्गर बनवतो आहे. पौष्टिक सुद्धा आहे, चविष्ट सुद्धा आहे आणि बनवायला सुद्धा अतिशय सोपं आहे. लहानच नाही मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल. यासाठी मी ते 1 मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे.
यामध्ये मीडियम आंबट असलेलं ताक घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालते आहे, अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे. परत यामध्ये मी थोडं ताक घालते आहे. जसं आपण ढोकळ्यासाठी बॅटर बनवतो तसंच बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे. तर हे एकदा फेटून घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. परत एकदा मिक्स करायचं आहे. बेकिंग सोडा नंतर आपण घालणार आहोत, याला बाजूला ठेवूया. आता इथे मी 2 ते 3 उकडून घेतलेले मॅश करून घेतलेले बटाटे घेतलेले आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो घातलेले आहे, चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मी इथे ब्रेड क्रम घालते आहे, जो गव्हाच्या पिठाचा ब्रेड क्रम आहे. तुम्ही ब्रेड क्रमच्या ऐवजी तांदळाचं पीठ घालू शकता किंवा रवाही घालू शकता. रवा किंवा तांदळाचं पीठ घालत असाल तर मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे, 10 ते 15 मिनिटासाठी. आणि त्यानंतर याची एक टिक्की बनवायची आहे. जशी बर्गरमध्ये बनवतात ना तशी टिक्की आपण बनवून घेतलेली आहे. तर ही टिक्की आपण बाजूला ठेवूया. यानंतर आपल्याला ब्रेड लागणार आहे. तर इथे मी 100% व्हीट ब्रेडचा वापर करते आहे. मुलांसाठी मैद्याचा ब्रेडचा वापर न करता व्हीट ब्रेडचा वापर तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने वाटीच्या साहाय्याने आपल्याला गोल कट करून घ्यायचं आहे. जी टिक्की आपण तयार केलेली होती ती पॅनमध्ये आपण शेकून घेणार आहोत. अगदी थोडं तेल, तूप किंवा बटर घालायचं आहे आणि या पद्धतीने याला शेकून घ्यायचं आहे. टिक्की शेकून झालेली आहे. आता इथे आपल्याला एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि चाळणी ठेवायची आहे. वाटीला मी ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे. यामध्ये जो आपण ब्रेड कट करून घेतलेला होता याच्या स्लाइसेस ठेवायचे आहे. आता जे बेसनचं बॅटर आपण तयार केलेलं होतं यामध्ये 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि बॅटर फेटून घ्यायचं आहे. बॅटर खूप पातळ किंवा दाटसर ठेवायचं नाही. जेवढं आपण ढोकळ्यासाठी, इडलीसाठी बनवतो तसं बॅटर ठेवायचं आहे. आता जे ब्रेडच्या स्लाइसेस आहे त्यावर मी चिंच आणि गुळाची चटणी लावून घेते आहे. या बर्गरमध्ये चिंच गुळाच्या चटणीचा फ्लेवर खूप छान आहे. तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉसचाही वापर करू शकता. एक कांद्याची स्लाइस ठेवलेली आहे आणि जी टिक्की आपण बनवून घेतलेली होती ही घालायची आहे. सोबतच मी इथे टोमॅटोच्या सुद्धा स्लाइसेस घातलेल्या आहे आणि परत मी कांद्याच्या स्लाइसेस घातलेल्या आहे. टोमॅटो मुलांना आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता जे बेसनचं बॅटर आपण तयार केलेलं होतं हे आपल्याला टिक्की आणि स्लाइसेस डीप होतील अशा पद्धतीने यामध्ये भरायचं आहे, म्हणजे पूर्ण वाटी भरून भरायचं आहे. आता तुम्हाला असं वाटेल जेव्हा आपण ढोकळा बनवतो वाफवल्यानंतर तो फुलून वर येतो, त्यामुळे आपण काही स्पेस मोकळी सोडत असतो. पण या रेसिपीमध्ये असं करण्याची काहीही गरज नाही आहे, कारण जे बॅटर आपण घातलेलं आहे ते फक्त वरवरच घातलेलं आहे. खाली टिक्की आणि स्लाइसेस आपण घातलेलं आहे, त्यामुळे हे वाफवल्यानंतर वर अजिबात येत नाही किंवा वाटीच्या बाहेर अजिबात जात नाही. मी मीडियम फ्लेमवर छान 15 ते 20 मिनिटासाठी हे वाफवून घेतलेले होते आणि बघू शकता छान फुलून गेलेले आहे. आता याला आपल्याला थोडं गार करून घ्यायचं आहे आणि याच्या कळा सोडवून घ्यायच्या आहे या पद्धतीने. आणि इथे हा हेल्दी बर्गर तुम्ही बघू शकता. दिसल्याबरोबर मुले खायला मागतील असा दिसतोही आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागतो. यामध्ये मुलांना सँडविचची चव सुद्धा मिळेल, ढोकळ्याची चव सुद्धा चाखायला मिळेल. यामध्ये आपण टिक्की घातलेली आहे त्यामुळे बर्गरची चव सुद्धा मुलांना चाखायला मिळेल. तुमच्या घरी मुले जर कॅफेचे बर्गर जास्त खायला मागत असतील, त्यांना बर्गर खायला खूप आवडत असेल तर एकदा हे हेल्दी बर्गर मुलांना खायला घाला. मुले रोज तुम्हाला घरीच बर्गर बनवून मागतील आणि मार्केटला, कॅफेला मिळणारे बर्गर खाणे विसरून जाईल. नक्की ट्राय करून बघा. लहानच नाही मोठ्यांना सुद्धा आवडतील अशी ही चविष्ट रेसिपी आहे. जर मुलांना टिफिन बॉक्स द्यायचा असेल तर हा हेल्दी बर्गर तुम्ही मुलांना टिफिन बॉक्समध्येही देऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये कुठे जाणार असाल तर मुलांसाठी काही हेल्दी फूड सोबत कॅरी करणार असाल तरी सुद्धा नेऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करा आणि या एपिसोडचा येणारा म्हणजे 4था भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यानंतर आपण बनवतो आहे मटार कचोरी पराठा. मटार कचोरीची चव या पराठ्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. कचोरी ही तेलकट असल्यामुळे, डीप फ्राईड असल्यामुळे बरेच जण कचोरी खाणे अवॉइड करतात, पण या पराठ्यामध्ये तुम्हाला कमी तेलामध्ये कचोरीची चव चाखायला मिळणार आहे. लहान मुलांना टिफिन बॉक्समध्ये देण्यासाठी सुद्धा परफेक्ट आहे आणि मोठ्यांसाठी नाश्त्याला सुद्धा परफेक्ट आहे. इथे मी फ्रेश मटार घेतलेले आहे. मिक्सरमध्ये घालून जाडसर याला वाटून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 चमचे मी तेल घालते आहे. तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. आणि पाणी घालून जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने याचा डो तयार करून घ्यायचा आहे. मळलेली कणिक असेल तर तीही तुम्ही वापरू शकता. आता पॅनमध्ये थोडं तेल गरम करायचं आहे. यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं आहे. एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचा. लसण आल्याची पेस्ट घालायची आहे. परत एकदा परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये काही सुके मसाले मी घालते आहे. 1 चमचा लाल तिखट. लहान मुलांसाठी बनवणार असाल तर तिखट तुम्ही स्किप करू शकता. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडा मी किचन किंग मसाला घातलेला आहे. मसाले अगदी मंद आचेवर परतून घ्यायचे आहे. आता जे मटारचं वाटण आपण केलेलं होतं ती घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मटार आपल्याला व्यवस्थित इथे शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये मॉइश्चर राहायला नको याची काळजी घ्यायची आहे. झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 10 मिनिटासाठी आपण मटार शिजवून घेऊया आणि याला पूर्णपणे कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे.
वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही मिश्रण सुटसुटीत झालेलं आहे, मोकळं झालेलं आहे. असंच मिश्रण आपल्याला हवं आहे, खूप ओलसर बनवायचं नाही. बाजूला गार करायला ठेवलेलं आहे. एकदा कणिक मळून घेऊया. आता याचे छोटे छोटे बॉल्स मी काढून घेतलेले आहे. एक छोट्या आकाराची गोळी मी घेतलेली आहे. पराठा मी छोट्या आकाराचा बनवते आहे, मिनी मटर पराठा बनवते आहे. त्यासाठी मी छोटी गोळी घेतलेली आहे. तुम्हाला मोठ्या आकाराचा बनवायचा असेल तर तुम्ही मोठी ही गोळी इथे घेऊ शकता. यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे आणि बंद करायचं आहे. आणि जसं आपण पराठा बंद करतो किंवा पुरणपोळी भरतो त्याच पद्धतीने मी बंद करून याला लाटून घेते आहे. तर मी मिनी पराठा बनवते आहे, त्यामुळे मी छोटा आकार ठेवलेला आहे. आणि याला पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे. वरून मी चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा याला लाटून घेतलेला आहे. यामुळे पराठा दिसायला खूप सुंदर दिसतो. तर पराठा अगदी पातळ मी लाटून घेतलेला आहे. याच पद्धतीने बाकी पराठे सुद्धा लाटायचे आहे. आता पॅनमध्ये थोडं तेल, तूप किंवा बटर कशाचाही वापर तुम्ही करू शकता. आणि हे पराठे आपल्याला दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचे आहे, जेव्हापर्यंत त्याला छान लालसर तांबूस असे डाग पडत नाही. तर बघू शकता मी फक्त 1 चमचा तेलाचा वापर इथे केलेला आहे. तुम्ही तुपाचा किंवा बटरचाही वापर करू शकता आणि हेल्दी पद्धतीने हे पराठे बनवू शकता. बरेच जणांना कचोरी आवडत असून सुद्धा ते कचोरी खाऊ शकत नाही, कारण डीप फ्राईड केलेली असते, भरपूर तेलाचा वापर झालेला असतो. तर या पद्धतीने कचोरीची चव जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पराठे बनवून खाऊ शकता. अगदी कचोरीसारखेच लागतात, तेही कमीत कमी तेलामध्ये बनवलेले आहे. आणि इथे मिश्रण बघू शकता तुम्ही, आतपर्यंत मिश्रण भरल्या गेलेलं आहे. हे पराठे खाण्यासाठी मुलांना तुम्हाला आग्रह करावा लागणार नाही. मुले स्वतःच मागून मागून हे पराठे खातील, एवढे चविष्ट लागतात. लहानच नाही मोठ्यांना सुद्धा फार आवडेल अशी भन्नाट चव या पराठ्यांना आहे. नक्की ट्राय करून बघा. यासाठी अजून एक युनिक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आपण इथे बनवतो आहे शेजवान उत्तप्पा. अतिशय चविष्ट लागतो. लहान असो मोठे असो सर्वांसाठी परफेक्ट आहे. नक्की ट्राय करून बघा. तर इथे आपल्याला तांदूळ लागणार आहे. 3/4 कप एवढे तांदूळ घेतलेले आहे. वाटीने मोजून मी प्रमाण घेतलेलं आहे. आणि उडदाचा सोलवा फक्त 2 मोठे चमचे घालायचा आहे. आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने डाळने तांदूळ धुवून घ्यायचे आहे. धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. फक्त 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. हा उत्तप्पा आपण इन्स्टंट बनवतोय, त्यामुळे रात्रभर झाकून ठेवण्याची गरज नाही. याचं पाणी फेकून द्यायचं आहे आणि हे डाळ तांदूळ आपल्याला घालायचं आहे मिक्सरमध्ये. तर याला आपण अगदी बारीक वाटून घेणार आहोत. जसं आपण इडलीसाठी बॅटर बनवतो तसंच बॅटर बनवायचं आहे. अगदी थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट होईपर्यंत आपल्याला वाटायचं आहे. तर हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे बॅटर खूप पातळ करायचं नाही, थोडं दाटसरच ठेवायचं आहे, जसं आपण इडलीसाठी ठेवतो तशा पद्धतीने. बॅटर आपण बाजूला ठेवूया. आता पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. यामध्ये मी 1 चिरलेला कांदा घालते आहे. कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. यानंतर इथे काही भाज्यांचा वापर मी करते आहे. बारीक चिरलेलं गाजर घातलेलं आहे, सिमला मिरची घातलेली आहे. ज्या भाज्या घरी अवेलेबल असतील त्या भाज्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता. बारीक चिरलेली पत्ताकोबी सुद्धा घातलेली आहे. भाज्या सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायच्या आहे, कच्च्या राहायला नको, कारण मुले कच्च्या राहिलेल्या भाज्या अजिबात खात नाही. तर तुम्ही या पद्धतीने मुलांच्या टिफिन बॉक्स बनवत असताना भरपूर भाज्यांचा वापर नक्की करा. यामध्ये तिखटपणासाठी चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाज्या परतून घ्यायच्या आहे. तर इथे मी थोडा टोमॅटो सॉस घालते आहे, घरी बनवलेला आहे. शेजवान सॉस सुद्धा घातलेला आहे. सॉसेस कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्व भाज्या परतून झालेल्या आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे याचे 4 भाग आपल्याला पाडायचे आहे या पद्धतीने. तर बघू शकता 4 वेगवेगळे भाग मी इथे तयार करून घेतलेले आहे. आता जे बॅटर आपण तयार केलेलं होतं यामध्ये अगदी थोडा बेकिंग सोडा घालायचा आहे. याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आणि फेटून घेतल्यानंतर जे 4 भाग आपण केलेले आहे त्या प्रत्येक भागावर 1-1 चमचा आपल्याला हे बॅटर घालायचं आहे. तर इथे जेव्हा तुम्ही बॅटर घालाल तर हे बॅटर एकाला एक चिकटणार आहे. काढत असताना थोडं तुटू शकतं. जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही बाकीचं मिश्रण काढून फक्त एकाच उत्तप्प्याचं मिश्रण घालून त्यावर या पद्धतीने बॅटर घालून 1-1 उत्तप्पाही तयार करू शकता किंवा एकाच वेळी या पद्धतीने 4 स्लाइसेस तयार करू शकता. तर बघू शकता थोडा तुटलेला आहे पण काहीच हरकत नाही. या पद्धतीने याला पलटवून घ्यायचं आहे. जी मागील बाजू आहे, जी ओली आहे ती सुद्धा शिजवून घ्यायची आहे. तर झाकण ठेवायचं, परत 10 ते 15 मिनिटासाठी मंद आचेवर शिजवायचं आहे. तर इथे बघू शकता अगदी नवीन चवीचा उत्तप्पा तयार झालेला आहे. विशेष म्हणजे भरपूर भाज्या घातलेल्या आहे, हेल्दी सुद्धा आहे, चविष्ट सुद्धा आहे. तोच तो नेहमीच्या चवीचा उत्तप्पा असो, इडली असो, ढोकळा असो किंवा डोसा असो, खाऊन मुलेही बोर होतात आणि आपणही बोर होतो. त्यापेक्षा तुम्ही त्याच बॅटरपासून एकदम नवीन चवीचा उत्तप्पा तयार करू शकता, ज्यामध्ये भरपूर भाज्याही घातलेल्या आहे आणि दिसायला तर तुम्ही बघू शकता बघितल्याबरोबर मुले खायला मागतील असा दिसतो आहे. घरी मुले खात असतील तर थोडा डेकोरेट करून तुम्ही देऊ शकता. मी इथे चीज घातलेला आहे कारण मुलांना चीज फार आवडतो. सकाळी शाळेची गडबड असल्यामुळे तुम्ही या पद्धतीने डेकोरेट नाही करू शकत,
पण तुम्ही जर घरी मुलांना खायला घालत असाल तर या पद्धतीने खायला घाला. मुले आग्रह न करता सुद्धा हेल्दी रेसिपीज इझिली खाऊन घेतील. नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने एपिसोड 2च्या भाग 3मध्ये मी तुमच्यासोबत 4 अशा युनिक किड्स टिफिन बॉक्स रेसिपी शेअर केलेल्या आहे ज्याची चव न विसरता येण्यासारखी आहे. एकदा तुम्ही या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा. तुमचा विश्वास बसणार नाही. अगदी मार्केटला किंवा कॅफेला मिळतात तशाच पदार्थाची चव या हेल्दी फूडला सुद्धा असू शकते आणि घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. मुले सुद्धा आग्रह न करता मागून मागून हे पदार्थ खातील. नक्की ट्राय करून बघा. या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा. या एपिसोडचा भाग 4 बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेट होईल भाग 4 बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.